चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी निलंबित अभियंत्याच्या समर्थनार्थ महापालिका अभियंता संघटना मैदानात अरुण मुंडे आणि योगेश पार्टे यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी. नैसर्गिक आपत्ती असल्याचे महापालिका आयुक्तांना पत्र. अहिल्यानगरमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंविरोधात सम्यक विद्यार्थी संघटनेचं आंदोलन. शिक्षक मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. गरोदर महिला मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीचं आंदोलन. आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. दोषी डॉक्टरांना निलंबित करणार नाही तोपर्यंत केबिन सोडणार नसल्याचा इशारा. पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी. गरोदर महिला मृत्यू प्रकरणी मनसेकडून महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन. आयुक्तांच्या विरोधात आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी. गडचिरोलीमध्ये प्रस्तावित विमानतळाच्या विरोधात तिसऱ्या दिवशीही शाळेवर बहिष्कार. हिरापूर गुरवळा गावातील शेकडो विद्यार्थ्यांना शाळेसमोर त्यांचा ठिय्या. विमानतळ जमीन अधिग्रहण प्रक्रियेचा GR रद्द करण्याची मागणी. गडचिरोलीमध्ये स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक. महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत स्मार्ट मीटर धोरणाविरोधात घोषणाबाजी. सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडचा भाग कोरडाच. जुलै महिन्यातही माण, खटाव, म्हसवड, दहिवडीमधील 120 गावांमध्ये आणि 403 वाड्यांमध्ये 113 टँकरनं पाणी पुरवठा. जमिनी कोरडे असल्यामुळे पेरण्याही रखडल्या. गेल्या 10 वर्षातील खडकवासला धरणामध्ये सर्वात कमी पाणीसाठा. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये पाणीसाठ्याचा नीचांकी आकडा. गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी साठ्याची नोंद.